तर आज मी करणार आहे एक पात्री नाटक. तर जेव्हा मी इथं उभारून काहीही बोलेन तर ते पुस्तकाकडून बोलत असणार आणि इथं उभारून जे बोलेन ते मी माझ्याकडून बोलत असणार. आणि आजचा विषय आहे बोलणारे पुस्तक आणि मी. तर चला तर याला चालू करूया. तर पहिला पुस्तक बोलणार. अरे तुला एक मज्जा सांगू काय? बोल ना. काय हे बघ, माझ्यात खूप पुस्तक आता खूप चांगले चांगले विनोद आहेत. तू वाचशील का मला? ए नको, जातो. अरे ऐक ना, वाच ना मला. थोड्या वेळाने मी परत येतो. ए वाच ना मला प्लीज. मी एकदा सांगितलं ना, मला नाही वाचायचं. कितीदा सांगितलं तुला? काल पण मला हेच तू विचारत होतास. नाही आहे काय? मग मला वाच. सांगितलं ना मी याला नाही वाचायचं. अरे मग मला घेतलंस कशाला? अरे तुला वाचायसाठी घेतलंय, मग वाच ना. ते परीक्षा झाल्यावर वाचतो. परीक्षा होते. झाली का परीक्षा? हो झाली ना. आता काय ठरलेलं आपलं? काय नाही, काय असं काय ठरलेलं नव्हतं आपलं. नाही, आता बाकीचा अभ्यास दिलाय सुट्टीतला, तो करणार आहे. परीक्षा झाल्यावर वाचतो. नाही, आता तो अभ्यास झाल्यावर वाचतो ना तुला. आता 24चा पटापट कर. अरे इकडे माझ्यामध्ये पाडे पण आहेत ना, मग पाडे वाच ना माझ्यातले ते. अरे तुला सांगितलं ना मी बाकीचा अभ्यास करतोय ना, माझं मी करतो, तुझा. सगळे आता पुस्तकं मिळून ठरवतात. हे बघा, आता त्या अमेयाने आपल्याला वाचायचंच नाही ठरवलंय. आता पुस्तक आलं ना, त्याने घेतलं ना, त्याच्याकडे जायचंच नाही. डायरेक्ट आपण बंद चिंब उघडायचंच ना, उघडूच द्यायचं नाही त्याला. आता ते पाड्याचं पुस्तक वाचतो, आता ते उपयोगी. अरे अरे उघडणच झालंय हे. अरे कशाला वाचायचंय? पाडे काय पाठ करू शकत नाही. आता मिळाला नाही हा धडा. ए आई, आता सुट्टी पण आहे आणि अभ्यास पण झाला, काय करू? केवढी आता 2 मिनिटासाठी आई. अरे केवढी चांगली ती पुस्तकं बाबांनी आणलेत, ती कोण वाचणार? मी हो आई, तू पण वाचू शकतेस. अरे ती तुझ्या वयाची वाचायची पुस्तक आहेत, लहान मुलांच्या गोष्टी आहेत त्या मी वाचून काय करू? ते लहान मुलांच्या पुस्तकं कुठे आहेत? अरे निर्लज्जा, किती वेळा सांगितलं त्या कपाटात, किती वेळ पडले, धूळ पडली असेल त्या पुस्तकांवर. सॉरी, मी जाताना वाचतो. ही पुस्तकं वाचूया. पुस्तक. अरे मला दुमडू नको ना यार, मला दुखतंय. तुम्हाला कशी वेदना होते? ए गप नाही, कान पडलाय. ए सांगितलंय, नीट कर, नीट धर पहिला ते. हो नीट धरतो बाबा. तुझी फालतूपणा आहे का नाही, पहिला ते माझं वाचून होऊ दे. थांब जराशी, एकच गोष्ट वाचणार आहे. असलं पुस्तक आहे. ए आई, ते पुस्तक काही चांगली नाहीत का रे? काय आहे त्यात? अरे कसली ती इंक सगळी पसरली आहे, ती मधली पानच नाही आहेत, ती कसलं काय त्याच्यात हे झालंय, आणि ती पानं अर्धी फाटलेत अर्धी आहेत. कसली पुस्तक आहेत ती? आता मिळाला ना तुला धडा, पुस्तकं बोलतात. आता काय करायचं? अभ्यास पण झाला, परीक्षा पण झाली, मित्र पण नाहीये त्यावर कोण. बाबा येतात, मित्र नाहीत. किती मित्र असतात तिथं खेळायला जा की त्यांच्यासोबत. ती काय मुलं तिचे काय चांगले ना. अरे निर्लज्जा, ती पुस्तकं वाच. काय उगीच आणून ठेवल्यात ती? हो नाही हो बाबा,
ती पुस्तकं बघा जावा कशी झालेत. मी जाणेन आणि मलाच सांग तू. एवढा वेळ वाचलेलीच नाही आहेत तू. व ते तिथे काय कपाटात पडलेली म्हणूनच तशी झालेली असणार आहेत ती. वाचायची ना आधीच. काही एवढं ते 200 300 रुपये घालून काय उगाच आणलंय. काय अभ्यास दाखव तू पहिला. अभ्यास दाखव. चल ये. फक्त अभ्यास पूर्ण असतोय, ते पण काय फक्त गणिताचा. बाकी काय मराठीचं काय, सायन्सचं काय, गणिताचं, भूगोलाचं काय. भूगोलाचं पूर्ण आहे दाखव. ते बाबा जरास नंतर दाखवतो की भूगोलाची वही हरवली. मागच्या वेळा मी गणिताची वही मागवली, गणिताची पण हरवलेली. म्हणतोस ना गणिताची पूर्ण असते. कुठे मग दाखव की गणिताची वही. ती बाबा ती मी मित्राला दिली. अरे तू काय सगळंच काय दप्तर मित्राला देऊन येतोस काय. काल मी तुझ्याकडे विज्ञानाची वही मागितली. सर मी तर दुसऱ्या मित्राला दिली. आता काय गणिताची वही पण दिली. भूगोलाची दाखव ना मग. भूगोलाची हरवली. आणि कुठला इतिहास. ती इतिहासची वही टीचरांकडे आहे. का तू काय मग काय घरी येऊन काय करतोस रे तू. सगळ्या मित्राला दिले, टीचरांना दिले. काय रे तू थांब. तू उद्या शाळेत येतो आणि तुमच्या ह्यांना सांगतो, शिक्षकांना सांगतो. तर आजचा हा अभिनय म्हणजेच आजचा हा नाटक तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या असेच व्हिडिओ बघायला बोलकी पुस्तके, सप्तरंग 5 and 4 या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा आणि सेव्हही करून ठेवा तुम्हाला नंतर बघायचं असेल तर. तोपर्यंतसाठी बाय बाय.